नमस्कार शेतकरी मित्रांनो, NDC स्टार ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे, कारण की इथे ह्या मॅडमनं 400 गावरान सोनाली पिल्लं टाकलेले आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून कसं नियोजन केलं आणि याच्यामध्ये परवडतं का याबद्दल थोडक्यात आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। आता हा जो पक्षी आपण बघत आहे, तर हा टोटल किती दिवसाचा पक्षी आपण त्यांच्याकडूनच माहिती करून घेऊ। तर मॅडम, हा जो तुम्ही पक्षी टाकलेला आहे, तुम्ही सांगितलं ह्या सोनालीचा पक्षी आहे। टोटल किती पक्षी टाकला तुम्ही? हा टोटल मी 400 पक्षी टाकले होते सर। अच्छा, तर 400 पक्ष्यामध्ये मरतूक किती झाली आणि आता किती पिल्लं तुमचे राहिलेले आहेत? मरतूक म्हणजे मरतूक म्हणता येणार नाही त्याला, 4 पिल्ले मेले ते पाण्याच्या भांड्यामध्ये पडून मेलेले आहेत ते, असं आणि यामध्ये मरतूक काही झाली नाही आहे। अच्छा अच्छा, म्हणजे पिल्लं चांगले क्वालिटीचे पिल्लं तुम्हाला मिळाले म्हणा। पिल्लं तुम्ही कुठून घेतले होते मॅडम? पिल्लं मी जिजाऊ हॅचरी यांच्याकडून मागवलेले आहे। अच्छा अच्छा, म्हणजे छान क्वालिटी आहे, कारण की आमच्या कोण शेतकरी बांधवाला जर पिल्लं घ्यायचे असेल तेव्हा जिजाऊ हॅचरीकडून मॅडमनं पिल्लं मागले आणि खूप चांगले पिल्लं आहेत, तुम्ही बघू शकता। याची काळजी कशी घेतलेली आहे, म्हणजे पहिल्यापासून आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की ज्याला पोल्ट्री फार्म करायची इच्छा आहे, तर तुम्ही आतापर्यंत यांची काळजी कशी घेतली, आतापर्यंत संगोपन कसं केलं आणि पुढं हे कसं असणार आहे, म्हणजे पिल्लं तुम्ही मोठे करून विकणार आहे का कसे, याबद्दल थोडक्यात सांगा। तर मी अगोदर सांगते की मी इथे ब्रीडिंग एरिया केलेला आहे। अच्छा, आणि ज्या दिवशी पिल्ले आले त्या दिवशी मी त्यांना गुळपाणी दिलं। हा ब्रीडिंग एरिया आहे। 70 पक्षाप्रमाणे मी एक भांडं ठेवलेलं आहे, खाद्य आणि पाण्याचं भांडं। अच्छा अच्छा, हां हां, आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना लिक्झेन पावडर दिलं। लिक्झेन पावडर हा 100 पक्षामध्ये 5 ग्राम लिक्झेन पावडर दिला मी त्यांना। अच्छा अच्छा, हां, खूप चांगलं आहे। दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही जेव्हा पक्षी टाकला होता तर याचं टेम्परेचर किती मॅनेज ठेवलं होतं? टेम्परेचरसुद्धा सांगा, कारण की काय होतं, आता हिवाळा चालू होणार आहे आणि पक्षी जर कोणा टाकला तर थंडीमुळं खूप पक्षी मरतूक होते, तर टेम्परेचर किती असावं या? तेवढं सांगितलं। टेम्परेचर 33 सेल्सिअस एवढं असलं पाहिजे आपलं टेम्परेचर। मी तेवढंच मेंटेन केलं होतं आणि आताही मेंटेन आहे। पण सध्या आता दुपारचा वेळ आहे आणि थोडी गरमी आहे, म्हणून मी त्यांना मोकळे हवे तिकडे सोडलेलं आहे। या एरियामध्ये आपल्या मोठ्या कोंबड्या राहतात रात्रीच्या वेळी, आणि तिकडे सर्व लहान पिल्ले राहतात। अच्छा अच्छा, बरोबर आहे। तर यांचं पुढं कसं काय, म्हणजे तुम्ही म्हणजे या व्यवसायात कशा आल्या, अगोदर काय करायच्या थोडक्यात? अगोदर मी शाळेवर शिकवायला होती, हां आणि शाळेवर शिकवणं म्हणजे एक तर चांगली पण गोष्ट म्हणता येईल, वाईट पण म्हणता, त्यामध्ये मला काही जास्त प्रॉफिट नव्हता, आणि घरचं आणि शाळेचं जॉबचं मॅनेज करणं हे माझ्याकडून शक्य होत नव्हतं, म्हणून मी घरबसल्या हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला। मी अगोदर गावरान कोंबड्यापासून सुरुवात केली। मी अंड्यांवर कोंबड्या बसवल्या, काही पिल्ले काढलं, म्हणून मला ही कल्पना आली की आपण एकसाथ सारे पिल्ले मागवले एकदा, अच्छा अच्छा, त्यांना आपण संगोपन करून सेल आउट जर केलं तर आपल्याला नफा होईल, असं माझ्या डोक्यात आलं। आणि म्हणून तुम्ही पिल्लं मागवले। तर मग तुम्ही गावरान कोंबड्या बसवायच्या, तर मग गावरान कोंबड्या सुद्धा इथं मला बसवलेल्या दिसतात, तर तुम्ही दाखवू शकता का इकडून? हा, बसवलेला आहे। हां, हे बघा, ही इथे पिल्ली बसवलेली आहे, अच्छा आणि हे अंडे बसवलेले आहेत काही। अच्छा अच्छा अच्छा, बरोबर। तर ही किती अंड्यावर कोंबडी बसवली मॅडम आपण? तर मी 20 ते 25 अंड्यावर कोंबडी बसवत असते नेहमी। तर ही कोंबडी 20-25 अंड्यावर दोन्ही बसवलेल्या आहेत। अच्छा अच्छा, 2 कोंबड्या तुम्ही बसवलेल्या आहेत आतापर्यंत। मग जे पिल्लं तुम्ही बसवलेले आहेत ते पिल्लं आता मग दिसत नाहीत, तर नेमकं आतापर्यंत तुम्ही कोंबड्या बसवल्या होत्या का? बसवलेले पिल्लं कुठं आहेत? पिल्लं मी काढले, भरपूर पिल्लं 50 पिल्लांपर्यंत काढली होती, काही सेल आउट झाली, आणि काही पिल्लं मी यामध्ये टाकलेली आहेत ब्रीडिंग एरियामध्ये। अच्छा तर अच्छा, तुम्ही बघू शकता, सोनाली, गावरान सोनाली आणि आपले गावरान घरचे पिल्ले पण यामध्ये ओळखून आहेत, मी यामध्ये टाकलेले आहेत। अच्छा अच्छा, बरोबर आहे। तर मॅडम, आता बाकीचं दुसऱ्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल, काही महिलांना करायचा असेल किंवा काही माझ्या शेतकरी बांधवांना जर हा व्यवसाय करायचा जर असेल, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तुमच्या माध्यमातून? मी त्यांना एवढंच सल्ला देणार
की जर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय करायचा असेल, घर बसल्या पैसे कमवायचे असेल आणि जर तुमच्याकडे शिल्लक जागा असेल, थोडीफार जरी जागा असली तरी तुम्ही त्या जागेत हा व्यवसाय करू शकता. आणि माझ्या मते तर तुम्ही करायलाच हवा, कारण महिलांना एकतर घरचं मॅनेज करणं, जॉब मॅनेज करणं, कोणाला वाटतं घर बसल्या आपल्याला पैसे कमवावं, आणि खास करता शेतकरी महिलांना हे करणं मला असं वाटतं योग्य आहे, करायला हवं त्यांनी. कारण मी यांना जास्त वेळ देत नाही, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास यांना देत असते. खाद्य आणि पाणी व्यवस्थित 1 तास दिला की दिवसभर मी माझे घरचे कामं, बाकी सगळं मॅनेजमेंट मी बघत असते. अच्छा. खूप छान मॅडम, तुमचं तुमचे जे थोडक्यात तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे. आणि जर आणखी जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आपण त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सुरू करू शकता. तुमच्याकडे लाईटीची व्यवस्था असेल तर तुम्ही सरळ एका दिवसाचं पिल्लू घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर लाईटीची व्यवस्था नसेल तर तुम्ही एका महिन्याचं पिल्लंसुद्धा घेऊ शकता. आणि एका महिन्याचं जर पिल्लू लागत असेल तर तुम्ही देऊ शकता का मॅडम? एका महिन्याचं जर पिल्लू कोणाला लागत असेल तर तुम्ही देऊ शकता का? हां, माझ्याकडे अवेलेबल आहे. मी आता सध्या हे सेल आउट होणार आहे 5 दिवसात. म्हणजे याची ऑर्डर तुमच्याकडे अगोदर झालेली आहे? ही बॅच झाला, याच्यानंतरची बॅच येईल, त्यानंतरच्या बॅचला नक्की मिळतील. अच्छा. म्हणजे हे झाल्यानंतर तुम्ही ऑर्डर जर टाकली तर तुम्ही नंतर ते देऊ शकता असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे तर याच्यात ऑर्डर तुम्ही आहे. पण मॅडम, ज्यांना जर एका दिवसाचे पिल्लं मोठे करून जर विकायचे असेल तर त्यांनी कसं म्हणजे विकायचे कसे, सेल कसे करायचे? तुम्ही म्हणजे काय आयडिया केली की बा तुमचे हे पिल्लं अगोदर तुम्हाला बुकिंग पडली आणि तुम्ही हे पिल्लं सेल होणार आहेत? मी सोशल मीडियाचा जास्त वापर केला, कारण आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांकडे अवेलेबल असतात. बरोबर. आणि डाटा नेटवर्क हे सगळ्यांकडे अवेलेबल असते. मी त्याचा वापर असा केला की मी सोशल मीडियामध्ये भरपूर लोक जोडले, त्यांना मी सांगितलं याबद्दल, माझ्या या व्यवसायाबद्दल, आणि भरपूर लोक असे करण्यासाठी व्यवसाय तयार पण असतात, म्हणून माझी हे सेल आउट झाली. अच्छा. ठीक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅडमनं व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक असेल, याच्यावर आपलं बनवून एका महिन्याची पिल्लं मिळेल असं वगैरे टाकून तर हे पिल्लं त्यांनी सेल केलेले आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे. कोणाला जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच करावा. आणि काही जर मार्गदर्शन लागलं असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवावं. बऱ्याचशा याच्यावर आपण पोल्ट्रीच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले, कोंबड्यांचे आजार असतील एका पिल्लापासून तर पिल्लं मोठे होईपर्यंत, आणि कोणकोणते आजार येतात, आपण कोणत्या ऋतूमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजेत या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि तुमची जर काही अडचण असेल, तुमच्या कोंबड्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की कळवा. आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.